नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग। यांची पाहणार आहोत आपण ट्रिक्स। एकूण जर पाहतो म्हटलं तर एकूण प्रादेशिक विभाग सध्या आहे 5, स्थापने वेळेसाठी 4। आता इथे आपण पाहणार आहोत ट्रिक्स अशी आहे, विमाखा, विमखा, विमखा, विमखाकोप, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, यालाच म्हणून आपण उत्तर महाराष्ट्र, यालाच म्हणतात उत्तर महाराष्ट्र, कोकण, पाचवा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र, याला म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र। हे झाले 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात। अशी विमखाकोप, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशला उत्तर महाराष्ट्र असेही म्हणतात। आता याच्यातले जर आपण पाहतो म्हटलं जिल्हे, सर्वाधिक विदर्भात आहे 11 जिल्हे आहे, मराठवाड्यात 8 आहे, मराठवाड्यात 8 आहे, खानदेशमध्ये 7 आहे, खानदेशमध्ये 3 आहे, कोकणात 7 आहे, पश्चिम महाराष्ट्रात 7। विदर्भात 11, मराठवाड्यात 8, खानदेशात 3, कोकणात 7 आणि पश्चिम महाराष्ट्रात 7 जिल्हे। हे झाले प्रादेशिक विभाग। आता स्थापनेच्या आधी जे 4 विभाग होते ते होते, एक म्हणजे कोकण, दुसरा पश्चिम महाराष्ट्र, तिसरा होता विदर्भ आणि चौथा जो होता खानदेश। हे 4 होते। आता मराठवाडा हे 4 होते, तर एक ॲड झालं म्हणजे मराठवाडा। हे झाले महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग। आजच्या भागात आपण प्रादेशिक विभागाविषयी माहिती पाहिली। महाराष्ट्राला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।